मंडळी, मी तुमचा लाडका मी तुमचा लाडका निसर्ग बच्चा याच्या नवीन ब्लॉगमध्ये मी सर्वांचं तुमचं स्वागत करतो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या टमाट्याचा बाग आणि आमच्या घराचे सोलार पॅनल आमचं किती हे वोल्टचं चार्जिंग देतं आणि किती HP हे देतं. तर पाहूया आपण लगेच. चला. तर मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकता, हे आम्ही आता परवाच्या दिवशी एक नवीन सोलार पॅनल लावलेलं आहे. हे सोलार पॅनल 5 HP आहे आणि हे खूप भारी असं हे देतं, इलेक्ट्रिसिटी देतं आणि त्याचा 2.5 इंचाचा पाईपचा फुल पाणी पाईपचा देतो. पाहू शकता तुम्ही सोलार पॅनल. पण या सोलार पॅनलला आपण हात लावू शकत नाही, कारण की हात लावला तर आपल्याला करंट भेटेल. आणि या सोलार पॅनलची एक मोटर पण आहे. तीच मोटर आपल्याला किती 2 लाखाला भेटते. आणि इकडून असा मागून असा व्ह्यू आहे या सोलार पॅनलचा असा व्ह्यू आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला हे दिसत असेल, हे स्टार्टर आहे. हे 51,000चं स्टार्टर आम्ही बसवलेलं आहे. क्रॉप्टनचं हे सोलार पॅनल आहे. आणि जेव्हा आपल्याला जर सोलार चालू करायचं राहिलं ना, आपल्याला ते ग्रीन कलरचं बटन दिसत असेल ते चालू करायचं. आणि या साईडला एक खटका आहे, हे पाहू शकता तुम्ही. हा खटका खाली वरती करायचा आणि तेव्हा लगेच आपल्या टाकीमध्ये पाणी जायला. तेव्हा आपल्याला बंद करायचं राहिलं, तो खटका खाली करून बटन बंद करून द्यायचं. हे आमचं क्रॉप्टनचं सोलार पॅनल आहे. आणि हे सोलार पॅनलची एक मोठी खासियत आहे की आपण मोबाईलवरून बी कंट्रोल करू शकतो. 4G नेटवर्क इथं तुम्हाला दिसतच असेल. हे याच्यावर आपण मोबाईलवरून मी चालू बंद करू शकतो. आता थोडासा इलेक्ट्रिसिटी कमी म्हणून ते आताच थोडं बंद केलेलं आहे आम्ही. म्हणून थोडी इलेक्ट्रिसिटी आम्ही या विहिरीत, आमची विहीर आहे याच्यासोबत तो मोठा हा पाईप दिसत असेल तुम्हाला, हा पाईप पण याच्यासोबत भेटतो. आणि हे सोलार पॅनल आम्हाला तरी 3 लाखापर्यंत गेलेलं आहे. सोलार पॅनलचा तुम्ही व्ह्यू पाहू शकतात, कारण की खाली अजून कॉन्क्रीट टाकली, कारण सोलार पॅनल एकदम टाईट राहायला पाहिजे म्हणून आम्ही खाली कॉन्क्रीट पण टाकलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही आमचं सोलार पॅनल पाहिलंच असेल. सोलार पॅनलची एक खासियत आहे की आपण जर खाली इथं असे खाट टाकून झोपलो ना, तरी आपल्याला शॉक बसणार नाही, कारण की याची शॅडो जी आहे त्या शॅडोमध्ये एक आम्ही AI फंक्शन लावलं. त्याची जे रेज येतात ना, ते रेजमुळे त्यांना शॉक लागत नाही. त्यामुळे आम्ही ते रेज बंद केलेले आहे. त्यामुळे आमच्या इथे कोणी बी येऊ शकतं, झोपू शकतं. आणि जेव्हा कडक ऊन असेल तेव्हा सोलार पॅनलला कधीच हात लावू नका, हात लावायचा नसतो. आणि कारण की शॉक खूप असतो म्हणून. आणि जेव्हा जर थोडा पावसाळ्याचं वातावरण असेल तेव्हा तुम्ही लावू शकता हात, किंवा साफ पण करू शकतात. आणि टाईम टू टाईम या सोलार पॅनल साफ करावं लागतात, कारण की इलेक्ट्रिसिटी कमी जनरेट होते. जर त्याच्यावर धूळ बसून गेली तर इलेक्ट्रिसिटी कमी जनरेट होते. आणि त्यामुळे आम्ही दर रविवारी आमच्याकडे लाईट येते ना, म्हणून आम्ही सोलार पॅनल साफ करून घेतो. सोलार पॅनल साफ करायचे खूप सारे फायदे आहेत की त्यामुळे खूप सारे भेटतात. या नवीन ब्लॉगसाठी धन्यवाद.